नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत महत्वाचं इम्पॉर्टंट एक्सेल मधलं एक फंक्शन ज्याला आपण व्ही लुकअप म्हणतो. व्ही लुकअप पाहण्या अगोदर मागचा पार्ट जर कोणी पाहिला नसेल तर मागचा पार्ट पहा, ज्याच्यामध्ये आपण सर्व मॅथमॅटिक्स फॉर्म्युलेज एक्सेल मध्ये कसे लावायचे, मॅथमॅटिकल फॉर्म्युले कसे क्रिएट करायचे, त्यानंतर आपले लॉजिक फॉर्म्युले कसे क्रिएट करायचे, बेसिक इंट्रोडक्शन रिगार्डिंग दी एक्सेल, सर्व काही मराठीत अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण घेतलेलं आहे. चला तर मग आपण नवीन आजचा टॉपिक घेऊया व्ही लुकअप. पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. नोकरी म्हटलं की तुम्हाला एक्सेल आलंच पाहिजे का, तर नोकरीमध्ये एक्सेल हा एवढा इम्पॉर्टंट टूल आहे की तो आपलं काम कमीत कमी 90% वाचवतो, वेळही वाचवतो, कामही वाचवतो. म्हणजे एक्सेल हे एक स्मार्ट टूल आहे. आता व्ही लुकअप काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल मी आपलं एक्सेल प्लॅटफॉर्म वरती पाहणारच आहोत 1-2 मिनिटांमध्ये, मात्र त्या अगोदर एक जस्ट इंट्रोडक्शन सांगतो. व्ही लुकअप अशी गोष्ट आहे, समजा एक 10 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या 12 ते 13 आपण पॅरामीटर घेतलेले आहेत, किंवा एक 100 विद्यार्थी आहेत असं समजून चालू. त्यांची उंची घेतली, त्यांचं वजन घेतलं, त्यानंतर त्यांचं रोल नंबर घेतला क्लासचा, त्यानंतर त्यांचं गावाचं ठिकाण घेतलं, त्यांचे वर्ग शिक्षक घेतले, त्यानंतर त्यांच्या बॅचेस घेतल्या, त्यानंतर त्यांचा असणारा सर्व डेटा आपण घेतला. आणि त्या 100 विद्यार्थ्यांमधून फक्त मला त्याची उंची फक्त ठराविक एका विद्यार्थ्याची काढायची आहे, तर मला ती एक्सेल शीट पूर्ण बघायची गरज नाहीये. किंवा 1,00,000 विद्यार्थी आहेत आणि 1,00,000 विद्यार्थ्याची पूर्ण डाटा कंट्रोल एफ करून बघायची गरज नाहीये. मला ज्या ज्या विद्यार्थ्यांचा डेटा हवा आहे तो ऑटोमॅटिक लाईक ॲज अ सॉफ्टवेअर तुम्हाला इथं मिळेल. तर व्ही लुकअप एवढं छान फंक्शन आहे ते इथं मला सांगताही येणार नाहीये. जे आहे ते आपण सांगतोय. आपल्याला एक्सेल शीट वरती व्यवस्थित समजून सांगता येईल. आणि एकदा व्ही लुकअप आपल्याला जमलं की एवढी छान मजा येईल विद्यार्थी मित्रांनो, की खरंच असं एक्सेल मध्ये होऊ शकतं. आणि व्ही लुकअप म्हणजे असं काही वेगळं नाहीये, छोटा फॉर्म्युला अतिशय सोप्या भाषेमध्ये, आणि कुणालाही सहज व्ही लुकअप लावता येईल. आणि सेम छोटा एक डेमो घेऊ, ट्युटोरियल घेऊ आणि त्या पद्धतीने तुम्हीही प्रॅक्टिस करा. चला तर मग जायचं एक्सेल प्लॅटफॉर्म वरती. ओके, चला जाऊया एक्सेल प्लॅटफॉर्म वरती आणि पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा, जॉब अपडेट्स आणि नोकरी विषयक पूर्णपणे मार्गदर्शन देणारं एकमेव मराठीतील चॅनल ते म्हणजे नोकरी जाहिरात. आता या एक्सेल शीट मध्ये आपण पाहणार आहोत व्ही लुकअप फॉर्म्युला आणि व्ही लुकअप फॉर्म्युल्याची काय मॅजिक आहे. डेटा आपण घेतलेला आहे, नेम ऑफ स्टुडंट, एज, वेट, डिव्हिजन, होम. आता हा डेटा आपल्या सॅम्पलसाठी आपण छोटा घेतलाय, मात्र एखाद्या क्लासमध्ये स्टुडंट जर 3,000-4,000 स्टुडंट आहेत, किंवा एखाद्या फार्मासिस्ट मेडिकलमध्ये कमीत कमी 1,000 प्रकारची औषधं आहेत आणि तुम्हाला ते औषधं साठवण्याकरता मॅक्झिमम एक 20 ते 30 कप्पे आहेत, तर कोणतं औषध कोणत्या कप्प्यामध्ये आहे हे सुद्धा आपण व्ही लुकअपनं फाइंड आउट करू शकतो. किंवा समजा एखादा विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचा पर्टिक्युलर वेट असेल, पर्टिक्युलर डिव्हिजन असेल, हे आपण टाईप केल्यानंतर लगेच आपल्याला तो डाटा मिळतो. त्याला आपण काय म्हणतो, व्ही लुकअप मिळतो. आता आपल्याला काय करायचंय बघा, व्ही लुकअप फॉर्म्युला कशा पद्धतीने लावायचा आहे. तर आता इथं बघा, इथं आपण समजा फॉर एक्झाम्पल कुठल्याही एका विद्यार्थ्याचं नाव लिहू, तर ABHI अभि. आता हे अभि नाव या आपल्या डेटा शीट मध्ये आहे. अभि कुठं नाव आहे, हे बघा 8 नंबरच्या कॉलम मध्ये इथं अभि नाव आहे. आता याचं एज आपोआप आलं पाहिजे इथं. यासाठी व्ही लुकअप फॉर्म्युला काय आहे बघा, इज इक्वल टू व्ही लुकअप. व्ही लुकअप वरती डबल क्लिक करायचं. दुसरी गोष्ट काय, तर कोणती व्हॅल्यू तुम्हाला सर्च करायची त्या तुमच्या टेबल मधून, हा जो टेबल आहे या टेबल मधून कोणती व्हॅल्यू तुम्हाला सर्च करायची आहे. तर ही जी अभि नावाची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथं जी टाईप करेल व्हॅल्यू त्याचा डेटा तुम्हाला मिळवायचा आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, या पहिल्या अभिवरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला फॉर्म्युला आला, ते काय म्हणतात, तर तुम्हाला सुरुवातीला एक कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर कोणत्या डेटामधून सर्च करायचा आहे आपल्याला, तर तो टेबल अरे सिलेक्ट करायचा आहे. तर A to E हा काय झाला, तुमचा टेबल अरे झाला. ओके, आता टेबल अरे झाल्यानंतर तुम्हाला काय सांगितले त्यांनी, इथं बघा खाली, इथं टेबल अरे नंतर तुम्हाला कॉलम द्यायचा आहे, कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिला. आता तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं
एज हवा आहे तर त्याच्यामध्ये कॉलम इंडेक्स पाहिजे, इंडेक्स नंबर. आता हा ए जे आहे हा ए काय झाला तुमचा कॉलम इंडेक्स 1 झाला आणि बी जो आहे तो कॉलम इंडेक्स 2 झाला. वेटचा 3 झाला, डिव्हिजनचा 4 झाला आणि होमचा काय झाला 5 झाला. तर आता आपल्याला याचं समजा फॉर एक्झाम्पल एज बघायचं आहे तर कॉलम इंडेक्स किती आहे, हा पहिला, बी दुसरा, म्हणून आपण इथं 2 टाईप करणार. पुन्हा काय सांगितलं त्यांनी, कॉमा द्या. पुन्हा आपण कॉमा दिला आणि यानंतर एक्झॅक्ट मॅच वरती डबल क्लिक करायचं, ब्रॅकेट कंप्लीट करायचा आणि एंटर करा. आता बघा आपल्या समोर काय दिसतंय, आबीचं एज किती आहे 33, इथं काय आलं 33. आता इथं आपण दुसरं चेंज करू. आता पहिल्या कॉलम मध्ये अजयचं एज किती आहे 50, आपण फक्त इथं अजय टाईप करा. किती एज आलं 50 आलं. आता केतकीचं एज किती आहे 20, आपण इथं काय करायचं KETAKI केतकी टाईप करा, एंटर करा, आपोआप एज तुम्हाला काय होईल बदलून येईल. आता राज विद्यार्थ्याचा आपल्याला एज बघायचं आहे. तर जस्ट इथं टॅप केल्यानंतर विद्यार्थी समोर आला की तुम्ही फक्त टाईप करायचं विद्यार्थ्याचं नाव, आपोआप त्याचा डेटा येऊन जाईल. हे बघा 35 त्याचं एज आलं. ओके. आता ज्यांना समजलं नाही त्यांना आपण काय करतोय पुन्हा एकदा वेटचं आपण बघू. ओके. आता आपण वेटचं बघू. काय करणार, इज इक्वल टू व्ही लुकअप वरती क्लिक करणार. व्हॅल्यू कोणती घेणार आहे, कोणाची व्हॅल्यू सर्च करायची आहे तर विद्यार्थ्याच्या नावाची, म्हणजे पहिला कॉलम, कॉमा, टेबल अरे A2 E, त्यानंतर इंडेक्स कितवा आहे वेटचा A1 B2 C3, म्हणजे आपलं काय करायचंय 3 आणि 3 केल्यानंतर मग पुन्हा काय करायचंय कॉमा द्यायचा आहे आणि एक्झॅक्ट मॅच करायचा आहे. आता बघा इथं 70. मग आता राजचं एज 70 आहे का बघूया. चला, राजचं एज काय आहे 70 आहे. आता आपण राहुलचं बघू. हा जो 5 नंबरचा राहुल आहे त्याचं एज आणि हे येतं का बघू. तर आता आपण काय करतोय राहुल RAHUL राहुल. बघा दोन्ही चेंज झाले. एज किती आलं 30 आलं, वेट किती आलं 55 आहे का बघू, 30 आणि 55. तसंच आता डिव्हिजनचा ज्यांना अजूनही नाही समजलं त्याने आपण पुन्हा बघू. इज इक्वल टू व्ही लुकअप. आता तुम्हीच सांगा कोणती व्हॅल्यू सर्च करायची, तर राहुल बद्दल सर्च करायचंय. कॉमा, टेबल अरे, कॉमा. आता डिव्हिजनचा इंडेक्स कोणता आहे 4 नंबरचा, A1 B2 C3 D4, तर 4 कॉमा एक्झॅक्ट मॅच. आता एंटर करा. आता हे बघा डिव्हिजन कोणते बी, राहुलची डिव्हिजन बी आहे का, कुठे गेला राहुल, हे बघा राहुल इथं आहे. ओके. बघा डिव्हिजन काय आहे बी आहे. आता राहुलचं होम काय, इज इक्वल टू व्ही लुकअप. बघा परत एकदा काय करायचंय, व्हॅल्यू कुठली, नेम ऑफ स्टुडंट, जी व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे मेन आपल्या एक्सेल शीट मधून, कॉमा एक्सेल कॉलम A to E आपण एक्सेल कॉलम सिलेक्ट केला. त्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर कॉलम इंडेक्स कितवा आहे E म्हणजे 5वा आहे, 5वा, कॉमा एक्झॅक्ट मॅच, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. काय आलं सांगली आलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या विद्यार्थ्याची डिटेल पूर्णपणे आपल्याकडे आलेली आहे. आता काय करणार आहे, समजा माझ्याकडे 5000 विद्यार्थी आहेत आणि माझ्या समोर समजा रिदांत नावाचा विद्यार्थी आला तर मी इथं काय टाईप करणार आहे रिदांत, HRIDANT रिदांत. आता एंटर करू, त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला येईल. बघा रिदांतला एंटर करू, बघा मॅजिक काय झालं, रिदांतचा डेटा आता हा व्हॅलिड करा. हे बघा रिदांत, त्यानंतर एज 28, वेट 67 करेक्ट, डिव्हिजन D आणि होम विटा. ओके. तर हे काय झालं तुमचं पूर्ण डेटा आला. पुन्हा एकदा आपण चेक करू. आता कोणाला घेऊ आपण, कोण राहिला, कोणाला राग नको, सतीशला राग नको. आता आपण सतीश टाईप करू. इथं एंटर केल्या पूर्ण डेटा आला का, येस. आता ही लिस्ट आपण सॅम्पल साठी घेतली. आपण समजू की 4000 विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. तर 4000 विद्यार्थ्यांमधून ज्याचं नाव तुम्ही टाईप कराल त्याचा हा डेटा तुम्हाला इथे येऊन जाईल. हे बघा इथं सतीश आहे, एज आहे 22, वेट आहे 66, डिव्हिजन आहे A आणि होम जे आहे ते नागपूर आहे. तर अशा पद्धतीनं व्ही लुकअप तुमचं काम करतं.
आणि व्ही लुकअप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिससाठी आपल्याला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये एखादं घेऊ आपण. पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं एवढ्या सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला व्ही लुकअप समजलं असावं. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज इथं थांबतोय. अजूनही जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.